श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर पवित्र असा आषाढ महिना सुरू होता आणि आषाढ महिन्याची आता अमावस्या आलेली आहे आणि या अमावस्येनंतरनं पवित्र असा श्रावण महिना जो आहे तर तो सुरू होणार आहे. आषाढ महिन्यामध्ये येणारी अमावस्या तिथी बघा, जी दीप अमावस्या म्हणून साजरी केली जाते आणि हा आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस असतो. याला दिव्याची अमावस्या असंही म्हणतात. या दिवशी घरातील सर्व लहान मोठे दिवे स्वच्छ करून दिव्यांची पूजा केली जाते. दिव्याच्या प्रकाशातून घरातील अंधार आणि नकारात्मक ऊर्जा दूर होऊन घरात सुख समृद्धीचं आगमन होतं, अशी धार्मिक श्रद्धा आहे. जी अमावस्या आषाढ महिन्यात येते ती दिव्यांची अमावस्या, दीप अमावस्या, भौमती अमावस्या या नावानं ओळखली जाते. मंगळवारी अमावस्या आल्यामुळं या दिवसाला शास्त्रामध्ये भौमती अमावस्या असंही संबोधलं जातं, जो अत्यंत शुभ आणि दुर्मिळ योग मानला जातो. या दिवशी पितरांचं स्मरण, तर्पण आणि दानाला विशेष महत्त्व आहे. तर अशा या पवित्र अमावस्येची सुरुवात जी आहे तर ती 11 ऑगस्टला मंगळवारी रात्री 11:53 होईल आणि समाप्ती ही 12 ऑगस्टला रात्री 11:06 होईल. उदय तिथीनुसार आणि संपूर्ण दिवसभर अमावस्या असल्यानं ही अमावस्या 12 ऑगस्टला साजरी केली जाईल. आषाढ अमावस्या ही गटारी अमावस्या म्हणून सुद्धा ओळखली जाते. पण याच दिवशी खग्रास सूर्यग्रहण आलं आहे, त्यामुळे बऱ्याच जणांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. या दिवशी दिव्यांचं पूजन करावं का? ते शुभ की अशुभ राहील? मुलांचं औक्षण करावं का? या सर्वच प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासोबतच या ग्रहणाचे वेद सूतक काळ हे गर्भवती महिलांनी पाळावेत का? कोणते नियम आपल्याला या ग्रहणाच्या दिवशी पाळायचे आहेत, याबद्दलची सुद्धा संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाची माहिती असल्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर अनेक घरांमध्ये बघा, ही जी दीप अमावस्या आहे तर त्या अमावस्येच्या दिवशी कणकेचे किंवा पिठाचे दिवे करून त्या दिव्यांनी आपल्या घरातील लहान मुलांचं औक्षण करून त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावं यासाठी प्रार्थना केली जाते. म्हणून ही दीप अमावस्या अत्यंत महत्त्वाची आणि शुभ मानली जाते. सांगितल्याप्रमाणे सर्व दिव्यांचं पूजन केलं जातं आणि अशाच या महत्त्वाच्या दिवशी हे ग्रहण आल्यामुळं या ग्रहणाचं सावट या दीप अमावस्येच्या वरती असणार आहे. तर हे ग्रहण जे आहे तर ते खगोलीय आणि धार्मिक दृष्टीनं संवेदनशील मानलं जातं. ग्रहण काळात नामस्मरण, जप किंवा ध्यान करणं अत्यंत फलदायी मानलं गेलं आहे. आणि हे ग्रहण या अमावस्येला असलं तरी हे भारतात दिसणार नसल्या कारणामुळं याचे कोणतेच नियम हे आपल्याला पाळावे लागणार नाहीत. दरवर्षीप्रमाणे आपण याही वर्षी दीप अमावस्या अगदी आनंदात उत्साहात साजरी करू शकतो. आणि या दिवशी पूजा मुहूर्त जो असणार आहे तर तो 12 ऑगस्ट वार बुधवार सायंकाळी 6:30 ते रात्री 9 वाजेपर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त आहे. याच वेळेमध्ये आपल्याला दिव्यांचं पूजन करायचं आहे. आपल्या मुलांचं औक्षण देखील याच वेळेमध्ये करायचं आहे. आता या वेळेत तुम्ही दिव्यांची पूजा करू शकता. या दिवशी नेहमीप्रमाणे मंदिरे उघडी राहतील. जेवण बनवणं, खाणं किंवा गर्भवती महिलांसाठी कोणतेही निर्बंध भारतामध्ये लागू असणार नाहीत. ग्रहण हे भारतात दिसत नसल्यामुळं तुम्हाला ग्रहण सुटण्याची किंवा रात्रीची वाट पाहण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही दरवर्षीप्रमाणे प्रदोष काळामध्ये हे दीपपूजन करू शकता आणि आपल्या मुलांचं औक्षण देखील करू शकता आणि ते शुभ असणार आहे. तर अशी ही महत्त्वाची माहिती जी होती तर ती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे ही जी माहिती आहे तर ती सर्वांकडे पोहोचेल, बऱ्याच लोकांकडे पोहोचेल आणि त्यांच्याही मनामध्ये जी दुविधा निर्माण झालेली आहे तर ती नक्कीच दूर होईल.
चला तर मग अशा नवीन सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.